स्माइल वेलकम. आजच्या सेशन मध्ये आपणा सगळ्यांचं खूप खूप स्वागत. वेलकम वेलकम वेलकम. आज आपण 3 एनर्जी बॉल आणि एक फुटबॉल एक्सरसाइज आपण शिकणार आहोत. आणि हे एनर्जी बॉल जर तुम्ही अगदी आजपासून उद्यापासून तुमच्या घरामध्ये यूज केले तर याच्यामुळे तुमच्या लाईफ मध्ये होणारा बदल हा तुम्ही निश्चितच एक्सपिरियन्स करू शकणार आहे की हे एनर्जी बॉल कशा पद्धतीने आपल्या लाईफ मध्ये आपल्याला सपोर्ट करतात हे प्रॅक्टिकली आपण बघू शकणार आहोत. ठीक आहे. तर एनर्जी बॉल काल आपण याचा थोडस अनुभव घेतला. दैनंदिन लाईफ मध्ये आपण 4 बॉल डेली टाकणार आहे आणि हे 4 बॉल टाकण्यासाठी आपल्याला जास्तीत जास्त 5 ते 7 मिनिटं लागणार. पण जर का दैनंदिन लेवलवर हे 5 ते 7 मिनिटं तुम्ही दिलेत, हे 4 एनर्जी बॉल टाकलेत, याच्यानंतर आपल्या घरात तयार होणारे व्हायब्रेशन आणि घराच्या लोकांमध्ये झालेला बदल हा येत्या 21 दिवसामध्ये आपण सगळे अनुभव करणार आहोत. रेकीची प्रॅक्टिस करत असताना प्रत्येकाने आपल्या बॉडी एनर्जीज बॅलन्स करण्यासाठी भरपूर पाणी पिणं खूप गरजेचं आहे. जर तुम्ही बघत असाल मी कंटिन्यू म्हणजे थोडं थोडं पाणी पित असते, कारण सकाळपासून रात्रीपर्यंत म्हणजे अर्ली मॉर्निंग शक्तिपात प्रोसेस आणि मग हिलिंग आणि मग ट्रेनिंग या सगळ्या याच्यात जे एनर्जी जाते त्याला आपल्याला प्रॉपर बॅलन्स करण्यासाठी शरीरामध्ये पाण्याची खूप गरज असते. ओके. तर आज आपण 4 एनर्जीचे बॉल शिकणार आहोत. त्याआधी सगळ्यांनी थोडं पाणी पिऊन घ्या आणि माझ्या सोबत हे करायचं. रेकीच्या सेकंड लेवल मध्ये मी याच एनर्जी बॉलचा वापर करून तुम्हाला तुमच्या घरातलं पेस्ट कंट्रोलिंगचा खर्च कमी करता येणार आहे. बरेचसे स्टुडंट आहेत की ज्यांच्या घरात आता झुरळ, मुंग्या, पाल, डास काही दिसत नाही, फक्त रेकीचा एनर्जी बॉलचा वापर करून. कुणी आहे का आपल्याकडे जुनं स्टुडंट पेस्ट कंट्रोलिंग रिपीट बॅचेस करणारा सेकंड थर्ड लेवलचे कुणी आहे का? एनीवन इज देअर? मधुमती पाटील मॅडम बोला, करून बघितलंय का कधी? हो मॅडम, खूप खूप धन्यवाद. तुमच्या रेकीमुळे ना इतका फायदा झालेला आहे म्हणजे सांगायला शब्द नाहीये. प्रत्येक गोष्टीमध्ये 100% सगळं आहे ते सगळं. आणि जसं मी तुमचा क्लास जॉईन केलाय ना तसं सगळं पॉझिटिव्ह सगळं म्हणजे सगळं छान होतं. आणि मला मगाशी पण बोलायचं होतं, मला एंजलचा पण क्लास करायचा आहे, त्याच्यासाठी पण मला विचारायचं होतं. विचार करा, 47, 48, 50 लोकांचे हँड रेज होते, मीच त्या स्क्रीनवर गायब होऊन जातात आणि मग कुठं शोधणार आहे? बरोबर आहे. आणि आज आपला वेळ म्हणजे आणि तुम्ही एवढं तुमचं पेशन्स ना, 3 दिवसापासून तुम्ही शिकवू तरी देताय का मला? अर्धा तास शिकवल्यानंतर अर्धा तास तुमचे प्रश्नच सुरू आहेत. आणि तुम्ही हो तेच म्हणते ना, आज सगळ्यांच्या प्रश्नोत्तरामध्येच वेळ गेला आणि मला उत्तरं पण मिळाली. फक्त मला एंजल आणि मला आणखी गुड न्यूज माझ्या तुमच्याच रेकीचीच कमाल आहे ती. आणि ध्यानीमणी नसताना एक जागा आलेली आहे आणि आमचं चाललंय ते घ्यायचं चाललंय. तर फक्त ती मिळावी आणि आमच्या किमतीसारखी मिळावी एवढीच अपेक्षा आहे. मला ते पण विचारायचं होतं. नक्की नक्की होऊन जाईल. हो होऊन जाईल ना. तेच मग त्याला अफर्मेशन वगैरे काही द्यायला लागेल का मॅडम? पिलोचं हिलिंग चालू करून द्या आजपासून. हो ना. हा हा चालेल मॅम. आणि आता नाही, आता बंद केला मी तुमचा माईक. चला का मॅडम बोला, क्लास घ्यायचा आहे. मॅम कॉक्रोचवर खूप फरक पडला मॅम. पाली वगैरे तर विसरूनच जा, म्हणजे आता काही येतच नाही. आणि कॉक्रोचवर अगदी 95 ते 98% लगेच पहिल्या 7 दिवसातच फरक जाणवला. चला ग्रेट. थँक्यू मॅम. थँक्यू. तर हे जे एनर्जी बॉल आहे त्याचं ऍडव्हान्स आपण जे काही आता करणार आहे ते 10%. ओके. सुरू करण्याआधी एक थोडं सांगून देते, आपली रेकीची सेकंड लेवलची बॅच, सेकंड आणि थर्ड लेवलची बॅच आहे की या 10 दिवसानंतर ज्यांना कुणालाही पुढच्या प्रवासासाठी यायचं आहे तर तो आपला क्लास, म्हणजे आपण त्याची घोषणा दर गुरुवारी करत असतो. म्हणजे तर आजचा गुरुवार आहे त्याच्यामुळे आपल्या याच्यानुसार सांगते की पुढच्या गुरुवारी, म्हणजे जनरली ती सोमवारी सुरू होत असते बॅच, शनिवारी संपल्यानंतर, पण यावेळेस आपली बॅच पुढच्या गुरुवारी सुरू होणार आहे सेकंड आणि थर्ड लेवलची. त्याचं कारण आहे
माझ्याकडे जन्माष्टमीचा कार्यक्रम असतो, पाहुणे असतात, तर त्याच्यामुळे सोमवार मंगळवार बुधवार 3 दिवस मी क्लास घेण्यासाठी अवेलेबल राहू शकणार नाही. म्हणून आपली सेकंड लेवलची बॅच चालू होणार आहे नेक्स्ट गुरुवारी. क्लासचं स्वरूप हे आहे की सेकंड लेवल त्याच्यासोबत रेकी मास्टर लेवल, नॉट ट्रेनर. लोकांचा ग्रँड मास्टर लेवल आणि मास्टर लेवल याच्यामध्ये कन्फ्युजन असतं. मास्टर लेवल म्हणजे रेकीच्या सेकंड लेवलच्या शक्तिपातानुसार तुम्ही डिस्टन्स हिलिंग 40% एनर्जीने करू शकता आणि मास्टर लेवलच्या शक्तिपातानुसार तुम्ही 100% ऊर्जांनी हे हिलिंग करू शकता. त्याच्यात तुमचं शारीरिक, मानसिक, भावनिक, आध्यात्मिक, आर्थिक सगळ्या लेवलच्या समस्यातनं तुम्ही बाहेर पडू शकता आणि एक हिलर म्हणून काम करू शकता. त्याच्यासोबतच क्रिस्टल थेरपी, कारण आज प्रत्येकाला, आता माझ्या हातात क्रिस्टल तुम्ही बघत असाल, कोणाला वाटतं की काय आहे यूज, तर हे पूर्ण क्रिस्टल थेरपीचं नॉलेज आपण त्याच्यासोबत देत असतो. त्याच्यात कुणाचं वस्तू हरवली ती कशी शोधायची, एखाद्याचं पेंडुलम डाउजिंगने हिलिंग कसं करायचं, बीपी शुगरचं पर्सेंटेज कसं काढायचं, इव्हन बॉडी वेट कसं काढायचं, हे सुद्धा पेंडुलम डाउजिंगच्या टेक्निक मध्ये हरवलेल्या वस्तू शोधणं, आपल्याला आपल्या मनातील प्रश्नांची उत्तरं काढणं किंवा लोकांच्या प्रश्नांची उत्तरं शोधणं, हे सगळं काम आपण पेंडुलम डाउजिंगच्या माध्यमातून करू शकतो. तर रेकी लेवल 2 आणि लेवल 3च्या क्लास सोबत हे 2 कोर्स पूर्णपणे फ्री आहे. ठीक आहे. आपल्या क्लासेसचा, कुठल्याही क्लासेसचा लाईफ टाइम ऍक्सेस असतो, तो मी माझी गॅरंटी घेऊ शकते, माझ्या लाईफ टाइम तुम्हाला ऍक्सेस आहे. त्याच्यासाठी आपलं प्ले स्टोअरवर ऍप आहे, तिथे रेकॉर्डिंग मिळतं आणि आपल्या सगळ्या बॅचेस जशा या 10 दिवसांचं लाईव्ह सेशन आहे त्याच पद्धतीने लाईव्ह बॅचेस होतात आणि रेकॉर्डिंगचा सपोर्ट पण असतो. पण रेकॉर्डिंग किती लोक बघतात मी सांगितलं, किती % लोक रेकॉर्डिंग बघतात. सो लाईव्ह क्लासेस पण आपल्याला लाईफ टाइम कितीही बॅचेस रिपीट करू शकता आणि या 4 कोर्सची मिळून फी 5,000 रुपये फक्त आहे. कारण मी मागच्याच बॅच मध्ये सांगितलं की मला जीएसटी नंबर काढावा लागत आहे, पण ते या महिन्यात ते थोडं पोस्टपोन झालं काम. पुढच्या महिन्यात ही फी वाढेल, इन्क्लुडिंग विथ जीएसटी राहील, कारण मला तो जीएसटी पे करावा लागेल. आणि एवढ्या सगळ्या फॅसिलिटी, एक तर मला सपोर्टेड कोर्स कमी करावा लागेल, लेवल 2 आणि 3ची बॅच आपल्याला 5,000 घेता येऊ शकते, कारण लाईफ टाइम ऍक्सेस आणि सगळं मेंटेनन्स तेवढं मला म्हणजे 5,000 ही आपली एकदम मिनिमम आहे. याआधी जे जुने माझे स्टुडंट आहे त्यांना माहिती आहे, लेवल 1 ची आपली 3,000 फी आहे, लेवल 2 ची 4,000 फी आहे, लेवल 3 ची 5,000 आहे. त्याच्यात क्रिस्टल आणि पेंडुलम डाउजिंग नव्हतं. आता तुम्हाला क्रिस्टल थेरपी, पेंडुलम डाउजिंग, रेकी लेवल 2 आणि रेकी मास्टर लेवल हे सर्व क्लासेस मात्र 5,000 आहे. आजपासून आज संध्याकाळपर्यंत तुमच्या ग्रुपवर मेसेज येईल. कंपल्शन कुणालाही नाही आहे, कारण मला माहिती आहे की प्रत्येकासाठी शक्य नसतं, पण ज्यांनाही आपल्या जीवनामध्ये रेकीच्या माध्यमातून बदल घडवून आणायचा असेल आणि जे हे अफोर्ड करू शकतात 5,000, कारण मी सगळेच क्लासेस फ्रीमध्ये नाही देऊ शकत, कारण मला पण बाकीचं माझं शेवटी हे प्रोफेशन आहे. तर त्याच्यामुळे ज्यांनाही ऍडमिशन घ्यायची आहे तर ते सेकंड थर्ड लेवलसाठी पुढच्या प्रवासाला येऊ शकतात. ती बॅच आपली नेक्स्ट थर्सडे पासून चालू होणार आहे. 29 ऑगस्टला सेकंड लेवलची बॅच चालू होईल. टायमिंग हाच राहणार आहे, 4:30 ते 5:30. मग ही बॅच आपली सेकंड लेवल, थर्ड लेवल आणि आपले जे गिफ्टेड कोर्स आहेत ते सगळे कम्प्लीट झाल्यानंतर तुम्हाला आपल्या बॅचेसचं टायमिंग शिफ्ट होत असतं 3 ते 4, 4:30 ते 5:30, 5:30 ते 6:30. या कुठल्याही बॅच मध्ये तुम्ही कितीदा बॅच रिपीट करू शकता. नोट्स, पीडीएफ आणि तुमचे लेवल 1 2 3 चं सर्टिफिकेट, या लेवल 1च्या कुठल्याही विद्यार्थ्यांना आपण सर्टिफिकेट देणार नाही. तोही प्रयत्न आम्ही केलेला होता या आधी की सगळ्यांना सर्टिफिकेट दिलं पाहिजे, पण जेव्हा आम्ही गुगल फॉर्म पाठवला क्लासला, आता समजा 289 पीपल्स आहेत आणि सर्टिफिकेट साठी 550 फॉर्म आले होते. त्यामुळे आपण लेवल 1 चे सर्टिफिकेट फक्त त्यांनाच देतो जे आपल्या सेकंड थर्ड लेवलला असतात. तर तुम्हाला तिथे 3 सर्टिफिकेट मिळतात, रेकी लेवल 1, रेकी प्रॅक्टिशनर लेवल म्हणजे रेकी लेवल 2 आणि रेकी मास्टर हिलर, असे 3 सर्टिफिकेट आणि 4 कोर्सेस तुम्हाला तिकडे शिकवले जाणार आहे. 25 ते 30 दिवसांचं ड्युरेशन क्लाससाठी असतं. आमच्याकडनं 25 डेज आहे. याच पद्धतीने मंडे टू फ्रायडे सेशन होतात, पण ज्या सुट्ट्या आहेत त्याच्यामुळे आपला हा क्लास सॅटरडेचं आपलं लास्ट सेशन राहणार आहे. आणि सॅटरडेला माझ्या प्रॉमिस नुसार तुमचा शेवटचा हँडल खाली होईपर्यंत मी त्याला 3 तास लागले, 4 तास लागले, तरी सुद्धा मी तेवढे आन्सर्स तुमच्यापर्यंत देणार आहे. क्लिअर? ओके.
सो थँक्यू. आता आज आपण एनर्जी बॉल कडे वळूया. तर माझ्या सोबत तुम्हाला हे एनर्जी बॉल ड्रॉ करायचे आहेत. कसे करायचे ते बघा. पहिले थोडं पाणी पिऊन घेतलं असेल तुम्ही, नसेल पिलं तर थोडं पाणी पिऊन घ्या. दोन्ही हात रब करायचे आहेत. दिव्य रेखी शक्तीला प्रार्थना करायची आहे. मी स्वतःची आभारी आहे. मी दिव्य रेखी शक्तीची आभारी आहे. मी माता पिता व समस्त गुरुजनांचे आभारी आहे. रेकी अमृत, रेकी अमृत, रेकी अमृत. अनंत स्रोतातनं प्रवाहित होणारी दिव्य ब्रह्मांडी ऊर्जा क्राउन चक्रातून प्रवेश करून आपल्या 7ही चक्रातून प्रवेश करून दोन्ही हातांमधनं प्रवाहित होते आहे. दोन्ही हात रब करायचे आहेत. पहिला बॉल आपण करणार आहे तो म्हणजे फुटबॉल. फुटबॉलला आपण किक मारतो, आपल्यापासून त्या बॉलला दूर पाठवतो. त्याच पद्धतीने आपल्या जीवनातील दुःख, कष्ट, निगेटिव्हिटी, आपल्या कुटुंबातील निगेटिव्हिटी दूर करण्यासाठी पहिला फुटबॉल एक्सरसाइज आपण करत असतो. आता पहिले माझ्यासोबत प्रॅक्टिकल करा, मग व्हिडिओ बघून एकदा लिहून काढा. आता लिहिणं आणि प्रॅक्टिस करणं व्यवस्थित जमणार नाही, तर तुम्हाला व्हिडिओ मिळाल्यावर प्रॉपर तुम्ही लिहून घेऊ शकता. ओके. तर दोन्ही हात रब करायचे आहे. पहिला आपण तयार करतो फुटबॉल. ठीक आहे. एक एनर्जीचा बॉल आपल्याला तयार करायचा आहे. आणि या आता माझ्यासोबत अशा अफर्मेशन बोलायचे. या बॉलमध्ये मी मंजुषा माझ्या घरातील सर्व प्रकारची नकारात्मकता म्हणजे माझे हजबंड, दोन्ही मुलं, घर, घरातील सर्व वस्तू आणि वाहन या कुठल्याही कारणाने कुठल्याही प्रकारची नकारात्मकता असेल तर ती या माझ्या हातातील बॉलनी शोषून घेतलेली आहे. असं अफर्मेशन 3 वेळा द्यायचं प्रत्येकाने आपापल्या फॅमिलीसाठी. मी मंजुषा, माझे हजबंड, दोन्ही मुलं, घर, घरातील सर्व वस्तू आणि वाहन यात कुठल्याही कारणाने कुठल्याही प्रकारची नकारात्मकता असेल तर ती माझ्या हातातील या बॉलनी शोषून घेतलेली आहे. बघा, हात जड झाल्यासारखं होईल जेव्हा निगेटिव्हिटी आपल्या हातामध्ये येते. हात थोडा हेवी होतो. मी मंजुषा, माझे हजबंड, दोन्ही मुलं, घर, घरातील सर्व वस्तू आणि वाहन यात कुठल्याही कारणाने कुठल्याही प्रकारची नकारात्मकता असेल तर ती या बॉलनी शोषून घेतलेली आहे. मी मंजुषा, माझे हजबंड, दोन्ही मुलं, घर, घरातील सर्व वस्तू आणि वाहन यात कुठल्याही कारणाने कुठल्याही प्रकारची नकारात्मकता असेल तर ती या बॉलनी शोषून घेतलेली आहे. तुमच्या हातातील बॉल जड झाल्यासारखा अनुभव येईल आणि मग याला असं जणू उचललाय आणि 3दा फुंकर मारायची आहे. सर्व प्रकारची नकारात्मकता ब्रह्मांडात जाऊन शुद्ध झालेली आहे. सर्व प्रकारची नकारात्मकता ब्रह्मांडात जाऊन शुद्ध झालेली आहे आणि आपलं कनेक्शन या बॉल पासून डिस्कनेक्ट करायचं. नाभीपासून 3दा कट 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 डिलीट डिलीट डिलीट. पहिल्या याच्यापासून आपण पूर्ण हात पण क्लीन केले. कट 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 डिलीट डिलीट डिलीट. ठीक आहे. परत थँक्स टू मी, थँक्स टू रेकी असं बोलून तुम्ही फक्त थँक्यू म्हटलं रेकीला तरी सुद्धा हा रेकीचा प्रवाह आपल्या हातून प्रवाहित होणार आहे. थँक्स टू मी, थँक्स टू रेकी असं बोलून मी परत एकदा हात रब करून आता मी पहिला एनर्जीचा बॉल काढणार आहे. पहिला कुठला होता आपण काढलेला? फुटबॉल. आता आपला पहिला एनर्जीचा बॉल, एनर्जीचे आपण 3 बॉल क्रिएट करणार आहे, तर त्यातला एनर्जीचा पहिला बॉल आपण क्रिएट करतो आहे. दोन्ही हात रब केले, एक एनर्जीचा बॉल तयार केला. हा ऊर्जांचा बॉल, दिव्य ऊर्जांनी परिपूर्ण असलेला बॉल मी स्वतः ग्रहण करत आहे. दिव्य रेखी शक्तीच्या कृपेने आणि ईश्वर गुरूंच्या आशीर्वादाने हा बॉल मी ग्रहण करत आहे. हा बॉल मला माझ्या जीवनात प्रत्येक क्षण परमसुख, समाधान, आरोग्य, ऐश्वर्य आणि दीर्घायुष्य प्रदान करत आहे. मनातल्या मनात म्हणायचं आहे सगळं. हा दिव्य रेखी शक्तीच्या ऊर्जांचा बॉल
माझ्या जीवनात प्रत्येक क्षण परमसुख, समाधान, आरोग्य, ऐश्वर्य आणि दीर्घायुष्य प्रदान करत आहे. हा ऊर्जांचा बॉल माझ्या जीवनात प्रत्येक क्षण परमसुख, समाधान, आरोग्य, ऐश्वर्य आणि दीर्घायुष्य प्रदान करत आहे. हे ईश्वर ऐसा ही हो, हे ईश्वर ऐसा ही हो, हे ईश्वर ऐसा ही हो. थँक्यू, थँक्यू, थँक्यू. हा झाला आपला पहिला बॉल. जर तुमच्याकडे जास्ती वेळ आहे तर तुम्ही हा बॉल इथे ग्रहण केल्यानंतर तुम्हाला जर शरीर लेवलवर कुठे दुखत असेल किंवा मानसिक लेवलवर कुठे तणाव असेल तर तिथे तुम्ही हात ठेवायचा. समजा पोटात दुखत आहे तर पोटावर हात ठेवायचा, छातीत दुखत आहे छातीवर हात ठेवायचा, हातावर कुठे जखम झालेली आहे तर तुम्ही त्या पद्धतीने तिथे हात ठेवायचा आहे. क्लिअर? या पद्धतीने आपण या ऊर्जांचा अनुभव आपल्या जीवनामध्ये घेऊ शकतो. क्लिअर? क्लिअर झालं एवढं? ओके. आता तसा तिसरा बॉल पण एनर्जीचा दुसरा बॉल, तो कशासाठी घेणार आहे आपण? आपलं घर, घरातील प्रत्येक व्यक्ती, वस्तू आणि वाहनांमध्ये पॉझिटिव्ह ऊर्जा पोहोचवण्यासाठी आपण हा ऊर्जेचा दुसरा बॉल देणार आहे. ठीक आहे? दोन्ही हात रब करायची आहे. परत एक एनर्जी बॉल तयार करायचा आहे. आज जवळ दूर एक ऊर्जांचा बॉल तयार केला, एक एनर्जी तयार केली. ठीक आहे, एक एनर्जी तयार केली आणि आता हा बॉल मी माझ्या घरातील प्रत्येक सदस्य, घरातील सर्व वस्तू आणि वाहनांना प्रदान करत आहे. दिव्य रेकी शक्तीच्या कृपेने घरातील प्रत्येक सदस्याच्या जीवनात परमसुख, समाधान, आरोग्य, ऐश्वर्य आणि दीर्घायुष्य लाभत आहे. माझ्या घरातील प्रत्येक सदस्याला परमसुख, समाधान, आरोग्य, ऐश्वर्य आणि दीर्घायुष्य लाभत आहे. माझ्या घरातील प्रत्येक सदस्याला परमसुख, समाधान, आरोग्य, ऐश्वर्य आणि दीर्घायुष्य लाभत आहे. दिव्य रेकी शक्ती आणि ब्रह्मांडी ऊर्जांच्या कृपेने माझ्या घरातील प्रत्येक व्यक्ती, वस्तू आणि वाहनांना दिव्य रेकी शक्तीचं प्रोटेक्शन प्राप्त झालेलं आहे. दिव्य रेकी शक्तीच्या कृपेने घरातील प्रत्येक सदस्याला, वस्तू आणि वाहनांना दिव्य रेकी शक्तीचं प्रोटेक्शन प्राप्त झालेलं आहे. हे ईश्वर ऐसा ही हो, हे ईश्वर ऐसा ही हो, हे ईश्वर ऐसा ही हो म्हणून या सगळ्या एनर्जी आपल्याला अशा स्प्रेड करायच्या. संपूर्णतः आपल्या जीवनामध्ये, आपल्या घरामध्ये या ऊर्जांचा स्रोत आपल्याला स्प्रेड करायचा आहे. थँक्यू, थँक्यू, थँक्यू. हा झाला आपला एनर्जीचा दुसरा बॉल. आता आपण शेवटचा एनर्जीचा बॉल तयार करायला शिकणार आहोत. हा एनर्जीचा बॉल बघा, प्रत्येक व्यक्ती आपल्यासाठी काम करतोय. हा निसर्ग प्रत्येकाला ऑक्सिजन निःशुल्क पुरवतोय. या ब्रह्मांडामध्ये जे ऋतुचक्र चालू आहे त्याच्यामुळे आपलं जीवन सुरू आहे आणि म्हणून या पृथ्वीवर आपल्यासाठी राबणाऱ्या प्रत्येक व्यक्तीसाठी, या पृथ्वीवर जीवजंतूसाठी आपण शुभकामना देणारा एक ऊर्जेचा चौथा बॉल आपण दररोज पाठवायचा आहे. कारण आपण रेकीमध्ये आल्यावर 13 मंगल मेरा मंगल, सबका मंगल, जनजन का मंगल याच भावनेने आपल्याला जीवन व्यतीत करायचंय. तर चौथा ऊर्जेचा बॉल आपण कुणासाठी टाकणार आहे? ज्यांच्या जे आपल्या कामात येतात. आज कुठेतरी शेतकरी शेतात कष्ट करतोय, मजदूर राबतो आहे, त्यासाठी आपल्याला या ऊर्जांच्या बॉलची मदत होणार आहे. सो दोन्ही हात रब करायचे आहे. परत हा एक एनर्जी बॉल तयार करायचा आहे. हातात ऊर्जा अनुभवल्यानंतर प्रार्थना करायची की हा ऊर्जेचा बॉल मी या पृथ्वीवरील प्रत्येक सजीवाला पोहोचवते आहे. दिव्य रेकी शक्तीच्या कृपेने
प्रत्येकाच्या जीवनामध्ये सुख, समाधान, आरोग्य, ऐश्वर्य आणि दीर्घायुष्य लाभू दे आणि प्रत्येकाच्या जीवनामध्ये आनंद प्राप्त होऊ दे. या पृथ्वीवरील सजीव सृष्टीला संपूर्ण आनंदी जीवन लाभू दे. हे ईश्वर ऐसाही हो, हे ईश्वर ऐसाही हो, हे ईश्वर ऐसा हो. म्हणून हा मोठा असा हात असा पूर्ण जण तुम्ही ब्रह्मांडामध्ये ही सगळी एनर्जी टाकून देत आहे. पण हा बॉल दिल्यानंतर शेवटी कनेक्शन डिस्कनेक्ट करायला विसरू नका. कट कट कट, डिलीट डिलीट डिलीट. थँक्यू रेकी. या ब्रह्मांडाचे आभारी, स्वतःचा आभार, आपलं घर, घरातील प्रत्येक वस्तू, वाहन आणि घरातील प्रत्येक सदस्याचा आभार. थँक्यू थँक्यू थँक्यू. या पद्धतीने आपण ठीक आहे, या पद्धतीने आपण सगळ्यांचं साठी सकारात्मकता आणि पॉझिटिव्हिटीचं हिलिंग करू शकतो. आणि 21 दिवस हा एनर्जीचा बॉल टाकून बघा, तुम्हाला तुमच्या लाईफ मध्ये खूप मोठ्या लेवलचं समाधान आणि सकारात्मकता मिळेल. तर आता आपण मेडिटेशन घेणार आहोत, पास्ट लाईफ मेडिटेशन. या मेडिटेशन मध्ये, या ध्यान साधनेमध्ये आपण आपल्या जीवनातील सर्व नकारात्मक गोष्टींचा भूतकाळ विसरून नवी सकारात्मकता आपल्या जीवनात आत्मसात करणार. कारण जे काही तुम्ही दुःख सोसलेलं आहे, कष्ट सहन केलेलं आहे, त्यालाच जर आठवत बसलो तर नवनिर्मिती होऊ शकत नाही. नवनिर्मितीसाठी मागचा सगळा कटू पास्ट आपल्याला विसरायचा आहे आणि त्या पास्ट मध्ये घडलेल्या सर्व चांगल्या गोष्टींना आपल्याला आपल्या हृदयामध्ये कायम स्वरूपी साठवून ठेवायचं आहे. तर आज आपण एका अशा दिव्य यात्रेला जाणार आहे आणि परत येताना मीच माझी नवी असं बनून परत यायचं आणि नव्या आनंदमय जीवनाची इथून पुढे सुरुवात करायची. तयार आहात या सुंदर अनुभूतीसाठी? परत थोडं पाणी पिऊन घ्या, 2 मिनिटं रिलॅक्स होऊन घ्या. विदिन 2 मिनिट्स वी आर जस्ट स्टार्टिंग. थोडस, कारण 20-25 मिनिटं बसावं लागेल आहे त्या स्थितीत. तर सगळ्यांनी थोडस रिलॅक्स होऊन जायचंय. थोडं पाणी पिऊन घ्या, 2 मिनिट्स. वेलकम बॅक. रेडी? जरा व्हिडिओ ऑन बिन ठेवा, म्हणजे जी काही निगेटिव्हिटी आहे ती निघून जायला जरा सोपं पडेल ना. काय बांधून ठेवता स्वतःच्या निगेटिव्हिटीला? हेडफोन लावू शकता, आता हेडफोन लावू शकता सध्या, क्योंकि ये आपको सुनना है.
more than 50% people they switch off their own. काही लोक मेडिटेशनच्या नावाने सोडून गेले. कठीण असते एका जागी शांत बसणं. Let's start. Ready? Great. डोळे हलके बंद. पाठीचा कणा ताठ. आपले 7ही चक्र ते आपल्या पाठीमध्ये स्पाइन मध्ये बसलेले आहेत आणि पाठीचा कणा ताठ ठेवला की सर्व चक्र ऍक्टिव्हेट होतात. Just relax, 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 relax. संपूर्ण लक्ष येणाऱ्या आणि जाणाऱ्या श्वासांवर. येणारा प्रत्येक श्वास आपल्याला परमसुख, समाधान, आरोग्य, ऐश्वर्य आणि दीर्घायुष्य प्रदान करत आहे. जाणारा प्रत्येक श्वास शरीर, मन, 7 चक्राने ओरातून सर्व प्रकारची नकारात्मकता कायम स्वरूपी काढून टाकत आहे. जाणाऱ्या प्रत्येक श्वासासोबत शरीर, मन, 7 चक्र आणि अवरातील सर्व प्रकारची नकारात्मकता कायम स्वरूपी काढून टाकत. चला तर मग एका सुंदर प्रवासाला जाऊया. एक सुंदर प्रवास. जेवढ्या सहजतेने तुम्ही या साधनेला एक्सेप्ट कराल तेवढा सुंदर अनुभव आपल्या जीवनात येणार आहे. कारण आज आपण मागील जीवनातील सर्व प्रकारची नकारात्मकता, कटू आठवणी आणि जीवनात घडलेल्या सर्व दुःखद प्रसंगांना आपल्या जीवनातून कायम स्वरूपी डिलीट करणार आहोत आणि जीवनामध्ये परमसुख, समाधान, आनंद, आरोग्य आणि ऐश्वर्याच्या नव्या ऊर्जा ऍक्टिव्हेट करणार आहोत. चला तर मग एका सुंदर प्रवासाला. बघा, तुम्ही जिथे आता बसलेले आहात तिथूनच हा एक दिव्य प्रवास आपण सुरू करतोय. तिथूनच आपण हा दिव्य प्रवास सुरू करतो आहे. गेल्या 24 तासात घडलेल्या सर्व घटनांना एकदा आठवायचं आहे. गेल्या 24 तासात घडलेल्या सर्व घटनांना एकदा आठवायचं आहे. काही घटना मनाला आनंद देणाऱ्या असतील, काही घटना मनामध्ये दुःख आणि तणाव निर्माण करणाऱ्या असतील, तर जीवनातील काल 24 तासातील आपल्याला सर्व कटू आठवणी आणि दुःखद घटनांना पूर्णपणे काढून टाकायचं आहे. त्या घटनांना जबाबदार असलेल्या सर्व लोकांना आज माफ करून टाकायचं आहे. ज्यांनीही शब्दांनी, कृतीने तुम्हाला दुखावलं आहे, अशा सगळ्या घटनांना आणि त्या घटनांना जबाबदार व्यक्तीला आपल्याला माफ करून टाकायचं आहे. काल 24 तासात ज्या ज्या घटना घडल्या त्या घटनांमध्ये आपल्याही कडून चुकलं असेल, कुणाला शब्दाने किंवा कृतीने आपण दुखावलं असेल, त्यासाठी त्यांची आज मनोमन माफी मागा. तुम्ही आता मागितलेली माफी या ब्रह्मांडाच्या ऊर्जांसोबत त्यांच्यापर्यंत पोहोचणार आहे. कळत नकळत आपण कुणाला दुखावलं असेल त्यांची माफी मागा आणि गेल्या 24 तासात घडलेल्या सर्व चांगल्या घटनांना मनाच्या गाभाऱ्यात कुलूप बंद करा. मनाच्या गाभाऱ्यात कुलूप बंद करा. सगळ्या चांगल्या क्षणांना,
चांगल्या घटनांना मनाच्या गाभाऱ्यात कुलूप बंद करा. आता आपण गेल्या 1 महिन्यांच्या घटनांना स्वतःच्या मनामध्ये आठवायचंय. गेल्या 1 महिन्यात अनेक घटना आपल्यासोबत घडल्या. काही आनंद देणाऱ्या होत्या, काही दुःख देणाऱ्या होत्या. तर त्या घटनांना, जेही घटना 1 महिन्यात तुम्हाला दुःख देणाऱ्या होत्या, तुम्हाला तणावात टाकणाऱ्या होत्या, त्या घटनांना जबाबदार असलेल्या सर्व लोकांना माफ करायचंय. सगळ्यांना माफ करा. कुणाही बद्दल द्वेष, तिरस्कार ठेवू नका. आणि कळत नकळत आपण कुणाला दुखावलं असेल, शब्दांनी, कृतीने आपण कुणाला दुखवलं असेल, त्यांची मनोमन माफी मागा. मनोमन माफी मागा. बघा, माफ करणं आणि माफी मागणं दोन्ही गोष्टी कठीण आहेत, पण ते करायचं आहे. कारण इथून पुढच्या जीवनात आपल्याला सुख, समाधान, आरोग्य, ऐश्वर्य, दीर्घायुष्याची नवी पेरणी करायची आहे. म्हणून माफ करायचं आहे. मन भरून येणार, काही घटना आठवून डोळ्यातून अश्रूही वाहणार. आज कशाला थांबवू नका. निघून जाऊ द्या त्या सगळ्या भावनांना डोळ्यांमधनं अश्रूच्या रूपात बाहेर. कारण आपल्याला मलाच माझी नवीन मी असं भेटायचं आहे आणि नव्या ऊर्जांची सुरुवात करायची आहे. गेल्या 1 महिन्यात ज्या ज्या चांगल्या घटना घडल्या, त्या सगळ्या निवडून मनाच्या गाभाऱ्यात कुलूप बंद करायचं आहे. ज्या ज्या घटना आपल्या जीवनात चांगल्या घडल्या, त्या 1 महिन्यातल्या सर्व घटना मनाच्या गाभाऱ्यात कुलूप बंद करायची आहे. मनाच्या गाभाऱ्यात कुलूप बंद करायचं आहे. चला तर मग मागील 1 वर्षाच्या प्रवासाला जाऊ. मागील 1 वर्षाच्या प्रवासात जाऊ. गेल्या 1 वर्षात काही खूप दुःखद प्रसंग जीवनात आले असतील, तर काही आनंदाचे क्षणही असतील. आठवा त्या सगळ्या घटनांना. जीवनामध्ये गेल्या 1 वर्षात काही लोकांनी तुम्हाला खूप दुःख दिलं असेल. त्यांच्या शब्दांनी, कृतीने जे जे दुःख त्यांनी आपल्याला दिलेलं आहे, त्या दुःखांसाठी माफ करून टाका त्यांना. माफ करा त्यांना. आणि कळत नकळत गेल्या 1 वर्षात आपल्याकडनं एखादी चूक घडली असेल, आपण कुणाला शब्दांनी, कृतीने दुखावलं असेल, अशा प्रत्येक व्यक्तीची मनोमन माफी मागा. मनोमन माफी मागा. कारण प्रत्येकाच्या अंतरी तो परमात्मा, तो परमेश्वर बसलेला आहे. आज ही माफी त्याच्यासाठी. पण या 1 वर्षात ज्या ज्या चांगल्या घटना घडल्या आहेत, त्या सर्व घटनांना मनाच्या गाभाऱ्यात कुलूप बंद करायचं आहे. त्या सर्व घटनांना मनाच्या गाभाऱ्यात कुलूप बंद करायचं आहे. आणि आता आपण मागील 10 वर्षाच्या प्रवासात जायचं आहे. गेल्या 10 वर्षात जोही प्रवास जीवनाचा आपण केलेला आहे, हजारो घटनांनी आपण अनुभव घेतलेला आहे. एखाद्याने खूप जवळच्या व्यक्तीला गमावलं असेल, खूप दुःख सहन केलं असेल, त्या सर्व दुःखांना, तुमच्या जीवनात वेदना देणाऱ्या लोकांना आज माफ करून टाका. आज माफ करून टाका. आज माफ करून टाका. गेल्या 10 वर्षात आपल्याकडून काही चुकलं असेल, आपण कुणाला दुखावलं असेल, त्या प्रत्येक घटनेला आठवून त्या व्यक्तीची माफी मागा. माफी मागा. आणि ज्या ज्या चांगल्या घटना होत्या, फक्त आणि फक्त चांगल्या आठवणी, चांगल्या घटनांना मनाच्या गाभाऱ्यात कुलूप बंद करा. मनाच्या गाभाऱ्यात कुलूप बंद करा.
मनाच्या गाभाऱ्यात कुलूप. आता आपण आपल्या शालेय जीवन, महाविद्यालयीन जीवनात पोहोचतोय. खूप मोठा काळ होता हा जीवनाचा. अनेक नवे मित्र भेटले होते, जे काळाच्या ओघात आपल्यापासून काही कारणांनी लांब गेले. बऱ्याच लोकांशी मैत्री झाली, बरेच लोक दूरही गेले. पण जीवनाचा हा घटनाक्रम असाच चालू होता. अगदी तुम्हाला जे बालपण आठवत आहे तेव्हापासून तुमच्या मागील 10 वर्षाच्या कालावधीत अनेक घटना आपल्या जीवनात घडले. खूप सारे आनंदाचे क्षणही त्याच्यात आहेत, काही दुःखद आठवणी आहेत. पण आज सर्वप्रथम तुमच्या जीवनातील दुःखाला जबाबदार असलेल्या, त्या प्रत्येक घटनाला आणि त्या घटनेला जबाबदार असलेल्या व्यक्तीला माफ करून टाका. मोठ्या मनाने माफ करा. खूप कठीण आहे माफ करणं, तरी माफ करायचं आहे. माफ करा त्यांना, माफ करा. आपल्याकडनं ज्याही चुका झाल्या असतील, कुणाला शब्दाने, कृतीने, वाणीने आपणही दुखावलं असेल, आणि तो एखादा प्रसंग वारंवार आपल्या मनाला भिडतोय आणि आपल्याला आपल्याकडनं झालेल्या चुकीची आठवण करून देतोय, त्या चुकीसाठी त्या व्यक्तीची मनोमन माफी मागा. मनोमन माफी मागा. ती माफी मागत असताना डोळ्यातनं अश्रू येत असतील, वाहून जाऊ द्या त्यांना. कुठेही जबरदस्ती करू नका, थांबवू नका. डोळ्यातनं जर अश्रू वाहत असतील, त्यांना आज वाट मोकळी करून टाका. वाट मोकळी करून टाका. त्या जीवनातील सर्व दुःखद आठवणींना वाट मोकळी करून टाका. आणि जे जे चांगले क्षण होते, चांगल्या घटना होत्या, त्या सगळ्या चांगल्या क्षणांना आणि घटनांना मनाच्या गाभाऱ्यात कुलूप बंद करा. सर्व चांगल्या क्षणांना, चांगल्या आठवणींना मनाच्या गाभाऱ्यात कुलूप बंद करा. सर्व चांगल्या आठवणींना मनाच्या गाभाऱ्यात कुलूप बंद करा. आता आपण आपल्या बालपणात जातो आहे. अगदी तुम्हाला तुमचं जे छोटं बालपण आठवत आहे तिथपर्यंत तुम्ही पोचताय. जे काही आठवत आहे बालपणाचे क्षण, त्या बालपणापासून आतापर्यंत जर का आपण एखाद्या जवळच्या व्यक्तीला आपल्या जीवनातनं गमावलं असेल, त्याच्या आठवणी आणि त्याच्या दुःखाने आपण त्रस्त होत असेल, आज त्या दुःखांनाही आपल्यापासून दूर करायचं आहे. फक्त त्यांच्या गोड आठवणींना मनाच्या गाभाऱ्यात बंद करायचं आहे. बालपणापासून आतापर्यंत एकही कटू आठवण असेल, त्या कटू आठवणींना जबाबदार लोकांना माफ करून टाका. माफ करून टाका. कळत नकळत आपण कुणाला दुखावलं असेल, त्या गोष्टींसाठी त्यांची मनोमन माफी मागा. माफी मागा. लहानपणी एखाद्या मुक्या जीवाला आपल्याकडनं काही इजा झाली असेल, तोही प्रसंग मनात कुठेतरी दडला आहे. त्या झालेल्या चुकीसाठी माफी मागा. माफी मागा. I am sorry. Please forgive me. Thank you. I love you. I forgive myself. I am sorry. Please forgive me. Thank you. I love you. I forgive myself. I am sorry. Please forgive me. Thank you. I love you. I forgive myself. या दिव्य प्रार्थनेने आता आपण आपल्या जीवनातील घडलेल्या सगळ्या चुकांना आणि सगळ्या दुःखांना इथेच थांबवतो आहे, इथेच संपवतोय. त्याच्यासोबतच आपलं नातं कायम स्वरूपी डिस्कनेक्ट करतोय. आणि आता बघा, तो दिवस आहे
म्हणजे तुमचा जन्मदिवस. ज्या दिवशी तुम्ही या पृथ्वीवर पहिला श्वास घेतला त्या क्षणांमध्ये आपण आहोत. या पृथ्वीवर तुम्ही पहिला श्वास घेतला त्या क्षणांमध्ये आपण आहोत. आणि बघा, तुमच्या आई वडिलांच्या हातात ते एवढंस छोटस बाळ, बघा स्वतःला, ते एवढं छोटस बाळ आज तुमच्या आई वडिलांच्या हातात तुम्ही आहात. ते छोटस बाळ बघा, जे निरागस गोंडस होत, ज्याला सुखदुःखाचा स्पर्शही झाला नव्हता. आणि तुमच्या जन्मासाठी, जन्मामुळे झालेला तुमच्या आई वडिलांना आनंद बघा. तो क्षण आज परत जगा. त्या क्रिएटरनी तुम्हाला एक कोरी पाटी घेऊन पाठवलेलं होतं. तुमचं जीवन सुखाने, समाधानाने, आरोग्य संपन्न, ऐश्वर्य संपन्न, दीर्घायुषी जीवन जगण्याची एक सुंदर कोरी पाटी घेऊन त्या ईश्वराने तुम्हाला पाठवलं होतं. आज परत ती कोरी पाटी नव्याने आपल्या हृदयाशी लावायची आहे. बघा, ती कोरी पाटी त्या ईश्वराने तुमच्या हातात दिलेली आहे आणि ती हृदयाशी घट्ट पकडा. हृदयाशी घट्ट पकडा ती कोरी पाटी. कारण आता आपल्याला इथून पुढचं सुखमय, आनंदीमय, दीर्घायुषी, निरागस असं जीवन जे पुढे जगायचं आहे ते कोऱ्या पाटीवरच ते लिहून काढायचं आहे. इथून पुढे आपल्या आयुष्यात जो आनंद आपल्याला अनुभवायचा आहे, जे सुख आपल्याला अनुभवायचं आहे, ते परत त्या कोऱ्या पाटीवरच लिहायचं आहे. घट्ट ती कोरी पाटी आपल्या हृदयाशी पकडा आणि हळूवार परत यायचं आहे. ती कोरी पाटी घट्ट हृदयाशी पकडून हळूवार परत यायचं आहे. हळूवार परत यायचं आहे. हळूवार परत यायचं आहे. चेहऱ्यावर एक सुंदर स्माईल, सुंदर स्माईल. कारण इथून पुढे आपल्या जीवनात फक्त आणि फक्त परमसुख, समाधान, आरोग्य, ऐश्वर्य आणि दीर्घायुष्याची ऊर्जा आपण आपल्या जीवनात अनुभवणार आहे. इथून पुढच्या जीवनात आपण फक्त आणि फक्त परमसुख, समाधान, आरोग्य, ऐश्वर्य आणि दीर्घायुष्याची ऊर्जा आपण आपल्या जीवनात अनुभवणार आहे. हळूवार आपण आता या क्षणांमध्ये परत यायचं आहे. वर्तमानातल्या आत्ताच्या या क्षणांमध्ये परत यायचं आहे. वर्तमानातल्या आत्ताच्या या क्षणांमध्ये परत यायचं आहे. वर्तमानातल्या आत्ताच्या या क्षणांमध्ये परत यायचं आहे. चेहऱ्यावर एक सुंदर स्माईल क्रिएट करायचं आहे. एक सुंदर स्माईल. इथून पुढच्या संपूर्ण आयुष्यात आपल्याला याच स्माईल सोबत आपल्या नवजीवनाची अनुभूती घ्यायची आहे. याच स्माईल सोबत आपल्याला आपल्या नवजीवनाची अनुभूती घ्यायची आहे. नवजीवनाची अनुभूती घ्यायची आहे. नवजीवनाची अनुभूती घ्यायची आहे. सो create the beautiful smile. Keep smiling. Keep smiling. Keep smiling. Keep smiling. Keep smiling. Keep smiling.
Keep smiling. Keep smiling. Very good. Very good. इथून पुढचा आयुष्यातला प्रत्येक क्षण, दिस इज द सेलिब्रेशन. लाइफ इज सो वंडरफुल. जीवन खूप सुंदर आहे. जीवन खूप सुंदर है. बहुत बढ़िया. बहुत बढ़िया. एंजॉय दिस ब्यूटीफुल मोमेंट. आज से हर पल, हर क्षण संपूर्ण सुख, संपूर्ण समाधान, आरोग्य, ऐश्वर्य और दीर्घायुष्य, यही है आपका जीवन. यही हो आप. यही हो आप. यही हो आप. स्वस्थ, मस्त और जबरदस्त. एंजॉय दिस ब्यूटीफुल स्माइल. चाहे कुछ भी हो जाए, यह स्माइल कम नहीं होने देना. स्माइल इज योर लाइफ. स्माइल इक्वल टू हैप्पीनेस. स्माइल इक्वल टू सक्सेस. आज भगवान से प्रार्थना करते हैं, अभी इसी वक्त से हमारी हर एक सांस हमें हमारे जीवन में परम सुख, समाधान, आरोग्य, ऐश्वर्य और दीर्घायु जीवन प्रदान करेगी. So keep smiling, keep smiling, keep smiling. इसी स्माइल के साथ धीरे से लौट आइए. Slowly come back. Slowly come back. Slowly come back. Slowly open your eyes. Forward open your chest. Just relax, 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 and open your eyes. Forward open your chest. थोड़ा पानी पी लिया. And just relax. So thank you. Thank you. कशी झाली यात्रा? कहाँ से कहाँ पहुंचे? बोला अनिता मॅडम. मॅम तुमचे खूप आभार आहेत. आज मी आता फक्त 8 महिने झाले मी माझ्या आईला गमावलंय. त्या दुःखातून तुम्ही मला अगदी बालपणातल्या सगळ्या गोष्टी आठवून दिल्या. माझे वडील पण नाहीयेत, आई पण नाहीये, पण तुम्ही हा जो प्रवास घडवलाय ना मॅडम, की सगळ्यांना माफ केलं आणि मी सगळ्यांची मनोमन माफी मागितलीये. मी इतकं मोकळं वाटतंय, इतकं फ्रेश वाटतंय ना आता, की मला हसताना पण रडू येत होतं. की ते आनंद, जशी मी आईला आठवते, तुम्ही 1 वर्षापूर्वीच्या आठवणी सांगितल्यात, मला सगळं आईचे दुःख, ती काय बोलायची सगळं आठवत होतं. पण जसं जसं तुम्ही बॅक लाईफ मध्ये सगळ्या गोष्टी आठवल्या, सगळे शाळेतले जीवन, आपलं सगळ्या गोष्टी आठवून त्या परत एक नवीन उजाळणी मिळाली आणि एक लाईफ पूर्ण पुढचं कसं जगायचं त्याचं प्रोत्साहन तुमच्याकडून मिळतंय. आणि त्याच्यासाठी मी तुमची खूप खूप आभारी आहे मॅम. इतकं छान वाटतंय, इतकं मोकळं वाटतंय की तुमच्याशी मला अजून घट्ट मिठी मारावीशी वाटते. पण ती ती माझी पूर्ण कधी होईल ही इच्छा आहे माझी. त्या दिवसाची मी वाट बघतीये. 1 डिसेंबरची वाट बघते मॅम. तुम्हाला मी खूप आनंदाने तुमच्याशी मिठी मारून मी तुमचा सगळा आनंद व्यक्त करणार आहे माझ्या जीवनात. थँक्यू सो मच मॅम. थँक्यू. थँक्यू. श्रुती गुलजार मॅडम, अनम्यूट करा. स्माइल आफ्टरनून मॅम. गुड आफ्टरनून. एकदम वेगळाच अनुभव होता जो शब्दात एक्सप्रेस करायला खरंच खूप अवघड आहे. फक्त एवढंच सांगेल थोडक्यात, म्हणजे जिथे तुम्ही आम्हाला घेऊन गेले होते तिथून परत यायची इच्छाच होत नव्हती. असं जणू तुम्ही आम्हाला ओढून आणताय, तिथेच राहावं. एकदम छान फिलिंग होतं. असं डोळ्यांना ऑटोमॅटिक अश्रू आल्यासारखे होत होते आणि पूर्ण हलकं हलकं फील होत होतं. मेघा जाधव मॅडम. मॅडम नमस्कार.
मी अक्षरशः तुमचा जो पहिलं जे तुम्ही बोललात की मागच्या आठवड्याचा हे करा, तेव्हापासूनच माझ्या डोळ्यामध्ये आपोआप अश्रू यायला लागले. माहित नाही का, काही असं दुःखदायक तर नव्हतं, पण तरी सुद्धा अश्रू ऑटोमॅटिक चालू झाले, ते थांबतच नव्हते अश्रू. आणि नंतर तुम्ही 10 वर्षाचं पाठीमागे बालपणाचं बोलत गेला, तर ते अश्रूंना खूप छान वाटलं, रिलॅक्स वाटलं, खूप बरं वाटलं. आणि तुमचा क्लास मी वाटच बघते कधी मला क्लास जॉईन करणार आहे. मी नक्की जॉईन करेन तुमचा क्लास नेक्स्ट. थँक्यू सो मच मॅडम. श्वेता कुलकर्णी. मॅडम नमस्कार. सगळ्यात पहिलं तुम्हाला थँक्यू, कारण हा अनुभव एवढा सुंदर होता. आपल्या एवढ्या दैनंदिन जीवनात स्वतःकडे लक्ष द्यायला, एवढा विचार करायला सुद्धा वेळ मिळत नाही, आणि जरी केला तरी मोस्ट ऑफ द टाइम आपल्याला निगेटिव्ह विचारच लवकर आठवतात. सो ही इतकी उत्तम संधी होती की तुमच्या आयुष्यातल्या चांगल्या आणि वाईट दोन्ही घटना आठवायला मिळाल्या. त्या चांगल्या घटना आपण छान जपून ठेवल्या, त्याच्यामुळे आयुष्यात पॉझिटिव्हिटी येईल. आणि निगेटिव्ह घटना विसरून देऊन त्यांची माफी मागितली म्हणजे आपल्याला एक मानसिक समाधान मिळालं की आपण त्या सगळ्या पापाचं जे ओझं आहे ते एकदम हलकं झाल्यासारखं वाटलं. आणि खूप छान मॅडम, थँक्यू सो मच. अगदी इमोशन्स मला व्यक्त करता येत नाहीयेत, इतकं A to Z प्रत्येक घटना मला डोळ्यासमोरून गेली. थँक्यू सो मच. वैशाली मॅडम, अनम्यूट करा. नमस्कार मॅडम. नमस्कार मॅडम. नमस्कार नमस्कार. मी तुमचं 3 वेळा केलंय हे. मला तर म्हणजे काही शब्द नाही समजत आहे. मला फक्त हेच विचारायचं की माझं म्हणजे झालंय दुसरीकडनं, तर एंजल कनेक्शन वगैरे असं सगळं शिकू शकते का तरी पण मी तुमच्याकडून? काय म्हंटल, प्रश्न नाही कळला. माझं ना ग्रँड मास्टरचं दुसरीकडून झालेलं आहे, पण मला ते एवढं आवडलं नाही. जे तुमचं जे शिक्षणाचं होतं ना. माझी आजपासून ग्रँडमास्टरची बॅच चालू होते. तुमचं जर आधीच झालेलं असेल तर तुम्ही रिपीट म्हणून ते बॅच करू शकता. त्याच्यासाठी 5:30 वाजता तुम्ही फोन करा, तर ऑफिसची मुलगी तुम्हाला उत्तर देईल त्याच्यावर. ठीक आहे. आणि एंजल कनेक्शन पण करू शकतो का? हो, तो क्लास वेगळा आहे, त्याची वेगळी क्लास असते. आता सध्या अच्छा. हा विचार इथे, कारण आपल्याला सध्या प्रत्येक जण वेगळ्या स्टेज मध्ये आहे. उनको वहां से हिलाओ मत. हा, आणि आता जे मेन बोलायचंय ते म्हणजे इतकं शिकवण्याचं डीपली तुम्ही जे म्हणजे घेता, त्याबद्दल मी काय बोलू. त्या शक्तिपात झाला ना आपला काल परवा, तेव्हा तुम्ही मी जस्ट म्हटलं की अंघोळ करूनच मला करायचं आणि 5च मिनिटं उशीर झाले. मी म्हटलं गेलं, आणि तुम्ही ते जी रिपीट घेतलं, बाप रे, असं कोणीच करू शकत नाही. इतकं सुंदर आहे पद्धत ना तुमची की म्हणजे सगळ्यांना समजून घेत, जणू काय म्हणजे सगळ्यांच्या मनातलंच कळतं तुम्हाला. बस एवढंच बोलायचं. थँक्यू. योगिता मॅडम, अनम्यूट करा. योगिता मॅडम. ओके मॅडम, आवाज येतो? हा, येतोय, बोला. हा, ऍक्च्युली मी लहान असताना माझ्या हातून एक कोंबडीचं पिल्लू मेलं होतं मॅडम, चुकून. तर मी आता तुम्ही मेडिटेशन घेत असताना मी तिथे जाऊन त्याची माफी मागितली. मला इतकं बरं वाटतंय ना. आणि त्या क्षणापासून, तेव्हा जेव्हा मेलं होतं ना, तेव्हापासून मी नॉनव्हेज खायचं सोडून दिलं होतं. आज माझं 41 इयर्स मी आता वय आहे. आणि ते म्हणजे मी 12-13 वर्षाची होती तेव्हा ते चुकून गेलं होतं. तर त्याचा इतका शॉक लागला होता ना मला. पण मला एवढं समाधान वाटतंय आता की मी त्या ठिकाणी गेले आता तुमच्यामुळे, आणि त्याची माफी मागितली. मला खूप बरं वाटलं मॅडम. छान. तो गुन्हा केला होता ना, तो चुकून झाला होता, पण त्याची माफी मागायचं काय माहित नव्हतं आपल्याला. तुमच्यामुळे कळालं की ह्या गुन्ह्यासाठी माफी मिळू शकते. थँक्यू मॅडम. भाग्यश्री मॅडम. नमस्कार. नमस्कार. आवाज शब्दात बोलणं कठीण आहे.
अं, ज्या लोकांनी आनंद दिला त्यांनीच दुःख दिलं. म्हणजे जे मनाच्या कप्प्यात ठेवायचे चांगले विचार, वाईट काढून टाकायचे आणि चांगले विचार जे ते तिजोरी बंद करायचे. पण ज्यांनी चांगलं पण दिलं त्यांनीच वाईट पण दिलं. म्हणजे जी माणसं माझ्या दृष्टीने खूप चांगली होती तीच वाईट वागली, पण तीच सगळी आज माझ्या हृदयात आहे. त्यामुळे माफ करणारी मी कोण आहे? तो परमेश्वर बसलेला आहे. कारण ईश्वर सर्व भूतानां हृदयेषु अर्जुन तिष्ठती. जे काय करतो ते कार्य तो करतो. त्यामुळे त्याच्या कार्यावर विश्वास ठेवायचा आणि जोपर्यंत श्वास चालू आहे तोपर्यंत, इतके 60व्या वर्षापर्यंत स्वतःकडे कधी बघितलं नाही, पण आधी आजपासून स्वतःचा विचार, आधी आत्ता या क्षणापासून. मगाशी सुद्धा नाथ मांडीवर होती, नाही विचार करू शकले स्वतःचा. पण असं खरंच स्वतःबद्दल आपण का हा विचार केला नाही इतके वर्ष हे कधीच कळलं नाही. आणि आय वुड लाईक टू कंटिन्यू विथ यू की छान. मला असं वाटलं की मला नेहमी मोठ्याच माणसांनी लहानांना सांगावं किंवा मोठ्यांनाच गुरु करावं असं नाहीये. मी कीर्तन करणारी आहे, प्रवचन करते, त्यामुळे लहानांना, म्हणजे आता तुम्ही लहान बहिणीप्रमाणे आहात मला. सो मला आवडेल तुमच्या बरोबर प्रवास पुढचा कंटिन्यू करायला. फक्त मला प्रॉब्लेम एकच आहे, मी खूप आडगावात राहते, तिथे मला प्रॉपर रेंज नसते, नेटवर्क नसतं. त्यामुळे, पण तुम्ही रेकॉर्डिंगचं म्हणताय तर ते ऐकून काहीतरी माझ्याकडून होऊ शकेल. सो आय एम रेडी टू कंटिन्यू विथ यू. आणि थँक्स अलॉट. जय श्रीराम. जय श्रीराम. तर आपली वेळ झालेली आहे. बाकीच्यांनाही व्यक्त व्हायचं असेल तर कृपया, आज आपण आता ग्रुप ओपन करतो आहे, तुमचं सगळं शेअरिंग ग्रुपवर करा, कारण वेळेची मर्यादा आहे. पण शनिवारी मी मात्र तुमच्या प्रत्येकाचं ऐकून घेणार, हे माझं प्रॉमिस. ठीक आहे. सॅटर्डेला आपण प्रत्येकाच्या प्रश्नांसाठी वेळ देणार आहे, कारण आता माझी लगेच 5:30ची दुसरी बॅच असते, त्याच्यामुळे रोज वेळ देऊ शकत नाही. पण शनिवारी तुमच्या सगळ्या प्रश्नांची उत्तरं देऊ. तोपर्यंत सगळ्यांनी थँक्यू. आपलं शेअरिंग अवश्य करा. ओके. सो थँक्यू. थँक्यू. दिव्य रेखी शक्ती आपल्या जीवनात परम सुख, समाधान, आरोग्य, ऐश्वर्य आणि दीर्घायुष्य निर्माण करो, हीच ईश्वरचरणी प्रार्थना. मला ऐकून घेतलं यासाठी आपलं कोटी कोटी आभार. धन्यवाद. थँक्यू. थँक्यू.